मागचे 10 दिवस आपण बेसिक कंप्लीट केलेलं आहे इन्व्हेस्टमेंटच्या क्रॅश कोर्सचं. आजचा टॉपिक आहे बिगिनर्सने नक्की कुठे इन्व्हेस्ट करायची. सर पहिली गोष्ट, समजा आपण इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली रिअल इस्टेटमध्ये, तर रिअल इस्टेटमध्ये आपल्याला माहिती आहे की मोठा चंक लागतो किंवा लोन घ्यायला लागतं, तिथे आपण इन्व्हेस्ट करू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केटमध्ये काय प्रॉब्लेम आहे की तिथे तुम्हाला रिस्क जास्त आहे, तुम्हाला टाइम द्यायला लागतो, नॉलेज घ्यायला लागतं. तर एकीकडे तुम्हाला लिक्विडिटी अजिबात नाही आणि एकीकडे तुम्हाला रिस्क वाटते. तर याचं सुवर्ण मध्य काय, तो म्हणजे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला लिक्विडिटी हायर साईडला असते आणि दुसरं म्हणजे स्टॉक मार्केटची रिस्क जी आहे ना ती डायव्हर्सिफिकेशनमुळे, म्हणजे छोट्या छोट्या प्रमाणात सगळीकडे इन्व्हेस्ट केल्यामुळे ती डायल्यूट होते. याचा पुढचा रील असं असणार आहे म्युच्युअल फंड मध्ये पण काय रिस्की असतं हे आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. पण त्याआधी आपला टास्क काय असणार आहे, सो बिगिनर म्हणून तुम्हाला लिहून काढायचंय की तुम्ही कोणत्या कोणत्या इन्व्हेस्टमेंट मध्ये कम्फर्टेबल आहात, कुठे कुठे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. कॅप्शन मध्ये मी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत की याच्यामध्ये कुठे कुठे आपण इन्व्हेस्ट करू शकतो. आणि समजा तुमच्याकडे 100 रुपये आहेत तर ते 10 रुपये किंवा 20 रुपये तुम्ही कोणत्या कोणत्या ऍसेटला देणार आहात. सो एक तुम्हाला ब्रीफ आयडिया की तुमचं डोकं कसं चालतंय, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट बद्दल काय विचार येतात. हा टास्क कंप्लीट केल्यानंतर फॉलो करून ठेवा, म्हणजे उद्याचा जो रील आहे जो खरंच खूप इम्पॉर्टंट असणार आहे तो आपल्याला बघायला मिळेल. थँक्यू. Mutual fund investment are subject to market risk. Read all scheme related documents carefully. Past performance may or may not sustain in future.